नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्पनिर्देशक पदभरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये एकूण 1457 पदे आहेत. मित्रांनो, या परीक्षेच्या झटपट तयारीसाठी आम्ही आमच्या अभिनव स्टडी चॅनलवरती सिरीज आजपासून सुरू करत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयाच्या अंतर्गत महत्त्वाचे 100 असे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, परीक्षेच्या झटपट तयारीसाठी या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढंच अधोरेखित करण्यात आलेलं आहे. एखाद्या प्रश्नाविषयी आपल्याला जर शंका असेल किंवा प्रश्नाच्या उत्तराविषयी आपल्याला अधिक स्पष्टीकरण हवं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न क्रमांक आणि आपली असलेली शंका हे टाईप करून आम्हाला आपण पाठवा. आम्ही या शंकेचं निरसन नक्की करू. तर सुरू करूया आजच्या भागाला. प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे? याचं उत्तर आहे, भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय हे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या ठिकाणी आहे आणि याचे नाव आहे अलीपूर झूलॉजिकल गार्डन. पुढचा प्रश्न आहे, मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे, मनू भाकर हे नाव नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न आहे, जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलै या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ता कोण? तर याचं उत्तर आहे रजिया सुलताना. पुढचा प्रश्न आहे, समिदा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? समिदा हे आत्मचरित्र साधना आमटे यांचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक वन महोत्सव दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक वन महोत्सव दिन हा 1 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो. प्रश्न आहे, राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष हे प्राध्यापक सुरेश तेंडुलकर हे होते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा ही आहे. शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शिवसिंग हे नाव बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? याचं उत्तर सोपं आहे. नाशिक हे शहर आपल्या सर्वांना माहिती आहे गोदावरी या नदीकाठी वसलेलं आहे. गोदावरी नदीच्या बाबतीत गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे किंवा सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, सॉफ्टवेअर उद्योगाच्या स्वयंसेवकांनी आणि भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सहविकसित केलेल्या डॅश डॅश नावाच्या ओपन सोर्स महामारी व्यवस्थापन सॉफ्टवेअरला संयुक्त महाराष्ट्र संघाने ग्लोबल डिजिटल पब्लिक गुड म्हणून मान्यता दिली. तर हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर जे सॉफ्टवेअर उद्योगाच्या स्वयंसेवकांनी आणि भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सहविकसित केलं होतं याचं नाव आहे कोरोना सेफ नेटवर्क. प्रश्न आहे, 15 सप्टेंबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट याच्या मंडळाचे नवीन सहउपाध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांच्या नियुक्तीची घोषणा केली. याचं उत्तर आहे सुश्री सोलांगे रिबेइरो. पुढचा प्रश्न आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजे भेल या कंपनीने 25 मेगावॅट उत्पादन क्षमतेचा भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प डॅश डॅश येथे यशस्वीपणे कार्यरत केला. तर हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प जो 25 मेगावॅटचा आहे, जो भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने
या सरकारी कंपनीने विकसित केलेला आहे हा आहे NTPC सिहंदरी, आंध्र प्रदेशात या ठिकाणी तो विकसित केलेला आहे. आंध्र प्रदेशातील NTPC सिहंदरी या ठिकाणी हा कार्यरत केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 16 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या ऊर्जा मंत्र्यांच्या 15व्या बैठकीचा विषय. हा विषय होता केअर वी प्रिपेअर वी प्रोस्पर. पुढचा प्रश्न आहे जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो. तर जागतिक ओझोन दिवस हा प्रत्येक वर्षाच्या 16 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे काक्रापार अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे. तर काक्रापार अणुविद्युत केंद्र हे भारतातील गुजरात या राज्यातील आहे. भारतातील सर्वात लांब लेणी कोणती. अर्थातच भारतातील सर्वात लांब लेणी ही महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा या ठिकाणची आहे. प्रश्न आहे चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे बॅडमिंटन. पुढचा प्रश्न आहे सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे. तर सांगली शहर हे कृष्णा या नदीकाठी वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 2021 साली ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस किंवा जागतिक ओझोन दिवस जो 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो याची संकल्पना. तर याची संकल्पना ही मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कीपिंग अस अवर फूड अँड वॅक्सिन्स कूल अशा पद्धतीची होती. पुढचा प्रश्न आहे चायना रूम या पुस्तकाचे लेखक. तर चायना रूम या पुस्तकाचे लेखक आहेत भारतीय वंशाचे ब्रिटिश कादंबरीकार संजीव सहोटा. पुढचा प्रश्न आहे केंद्रीय सरकारने डॅश डॅश या कालावधीसाठी डिजिटल कृषी अभियान सुरू केले आहे ज्या अंतर्गत होणाऱ्या प्रकल्पांमध्ये मुख्यतः नवीन तंत्रज्ञान जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, रिमोट सेन्सिंग आणि GIS तंत्रज्ञान, ड्रोन यांचा वापर करता येईल. तर केंद्रीय सरकारने 2021 ते 2025 या कालावधीसाठी डिजिटल कृषी अभियान सुरू केले आहे. पुढचा प्रश्न आहे शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमधील संयुक्त पीसफुल मिशन नामक युद्ध सरावाचे 6वे संस्करण डॅश डॅश येथे 13 ते 25 सप्टेंबर 2021 या काळात आयोजित करण्यात आलेले आहे. किंवा हा प्रश्न भूतकाळाच्या स्वरूपामध्ये येईल 13 ते 25 सप्टेंबर 2021 या काळात आयोजित करण्यात आले होते अशा पद्धतीने. तर शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमधील संयुक्त पीसफुल मिशन नामक युद्ध सरावाचे 6वे संस्करण हे रशियातील ऑरेनबर्ग येथे 13 ते 25 सप्टेंबर 2021 या काळामध्ये आयोजित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे 2021 साली जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस जो 17 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो याची संकल्पना काय होती. तर सुरक्षित माता आणि नवजात निगा म्हणजे सेफ मॅटर्नल अँड न्यूबॉर्न केअर. पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली. तर रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना अर्थातच स्वामी विवेकानंद यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे. अग्निपंख हे आत्मचरित्र भारताचे माजी राष्ट्रपती तसेच शास्त्रज्ञ ज्यांना मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते असे APJ अब्दुल कलाम यांचं आहे. प्रश्न आहे रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कुठे सुरू करण्यात आली. तर रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. कर्नाळा अभयारण्य हे महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे.
तर भारतातील पहिली महिला अंतराळवीर या कल्पना चावला आहेत. पुढचा प्रश्न आहे, आदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आदिती अशोक हे नाव गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न आहे, जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न आहे, कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते? तर मका या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते. पुढचा प्रश्न आहे, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मुसाफिर हे आत्मचरित्र अच्युत गोडबोले यांचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेची स्थापना ही 8 मे 1845 रोजी करण्यात आली, ज्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न आहे, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, ज्याला कॅग असं आपण म्हणतो, हे एक प्राधिकरण असून त्याची स्थापना भारतीय घटनेच्या डॅश डॅश या कलमान्वये केली गेली आहे. याचं उत्तर आहे, कॅगची स्थापना ही भारतीय घटनेच्या कलम 148 या कलमान्वये केली गेली आहे. प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनाची स्थापना. तर संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेची स्थापना ही 4 नोव्हेंबर 1945 रोजी करण्यात आलेली आहे, ज्याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदची स्थापना. तर ही स्थापना, भारतीय शाळा प्रमाणपत्र परिषदेची स्थापना ही 3 नोव्हेंबर 1958 रोजी करण्यात आलेली आहे आणि याचं सुद्धा मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारतीय रेल्वेचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. भारतीय शाळा प्रमाणपत्र परिषदचे सुद्धा मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणीच आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय क्रीडा प्राधिकरणची स्थापना. भारतीय क्रीडा प्राधिकरणाची स्थापना ही 1982 या साली करण्यात आलेली आहे, ज्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहेत? भारतातील प्रथम महिला राजदूत या विजयालक्ष्मी या आहेत किंवा विजयालक्ष्मी पंडित या आहेत. पुढचा प्रश्न आहे, दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर दीप्ती शर्मा हे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो? 17 मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महिला ज्या महाराष्ट्रीयन आहेत त्या कोण? तर हा अत्यंत सोपा प्रश्न आहे. स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत भारताच्या केवळ एकच महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत आणि त्या म्हणजे प्रतिभा पाटील, ज्या महाराष्ट्रातील आहेत. पुढचा प्रश्न आहे, 15 सप्टेंबर 2021 रोजी पाणबुडीमधून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर स्वदेशी प्रणाली विकसित करणारे अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि भारत यांच्या गटात सामील झालेला अण्वस्त्रधारी नसलेला पहिला देश. तर हा देश आहे दक्षिण कोरिया. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस हा 15 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळची स्थापना. तर राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाची म्हणजेच NHDCची स्थापना ही फेब्रुवारी 1983 मध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे, राष्ट्रीय गृहनिर्माण बँकची स्थापना. राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेची स्थापना ही 9 जुलै 1988 रोजी करण्यात आली, ज्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? तर पारो विमानतळ हे भूतान या देशामध्ये आहे.
पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न रिपीट झालेला आहे. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा अभयारण्य हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? APJ अब्दुल कलाम. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाली? महाराष्ट्रात. पुढचा प्रश्न आहे, उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर लक्ष्मण गायकवाड यांचे उचल्या हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण? तर भारताच्या पहिला महिला लोकसभा अध्यक्ष या मीरा कुमार या आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यातील आहे. पुढचा प्रश्न आहे, चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र जयंत नारळीकर यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नरेश कुमार हे नाव टेनिस या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर उपरा हे आत्मचरित्र लक्ष्मण माने यांचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, उचल्या हे आत्मचरित्र लक्ष्मण गायकवाड यांचं आहे, तर उपरा हे आत्मचरित्र लक्ष्मण माने यांचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण? तर आरती शहा या भारतातील इंग्लिश खाडी पोहणाऱ्या पहिला महिला आहेत. पुढचा प्रश्न आहे, ओमप्रकाश दाहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ओमप्रकाश दाहिया हे नाव कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? अर्थातच रवींद्रनाथ टागोर यांनी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहेत? तर भारतातील प्रथम महिला भारतरत्न या इंदिरा गांधी आहेत. प्रथम महिला भारतरत्न बरोबरच भारतातील प्रथम महिला पंतप्रधान या सुद्धा इंदिरा गांधी याच आहेत. पुढचा प्रश्न आहे, रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रोमेश पठानिया हे नाव हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, हा रिपीट झालेला आहे. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? APJ अब्दुल कलाम यांचे. जागतिक हास्य दिन केव्हा साजरा करण्यात येतो? 10 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची स्थापना. तर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची स्थापना ही 1975 साली करण्यात आलेली आहे, ज्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण? भारतातील प्रथम महिला राज्यपाल या सरोजिनी नायडू ह्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, अतनुदास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अतनुदास हे नाव तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? तर भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य हे सिक्कीम आहे. पुढचा प्रश्न आहे, आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आमचा बाप आणि आम्ही हे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आहे. आजच्या भागातील शेवटचा प्रश्न आहे, जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक सामाजिक न्याय दिन हा 20 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो, यापुढील काळामध्ये सुद्धा आपण सामान्य ज्ञान या विषयावरील अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक बटनावर अवश्य क्लिक करा
आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवरील नवीन व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला सर्वात अगोदर मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.